आज आमची मंजुळा झाली ती खिडकी, तर तिला आणलंच गॅरेजमध्ये. हे बघा गॅरेजवाल्यांनी सगळं तिचं सगळं उकलून इकडं तिकडं फेकून दिलं. मालक म्हणायला लागले होते आमची गाडी चांगली बघून करून द्या बरं का. तर मिस्त्री म्हणले हो. तर तितक्यामध्ये सीट दिसलं तर म्हणले सीट बी काढून द्या, नेट करतो. तर बघितलं त्यांनी ते रिंग तसले चेन नसते का गाडीची, चेन बी गेली ती सगळी वाटोळं, तर तिला नव्याने टाकली. तर मालक म्हणले मी आणतो आता सीट नवं टाकून. तर हे बघा मालकाने घेतलं सीट काढून आणि गाडीला सगळं उघडंच केलं. उघडं एकदम कशी गाडी दिसायला लागली असं वाटायला लागलं होतं की गाडी सगळी कशी भंगार झाली. एखादं वाढलं माणूस कसं दिसते सेम तसं. तर टाकी पण आमची खराब झाली ती, तर त्याला लावलं होतं एमसील. तर ती म्हणली टाकी बदलून देऊ आपण, बघू काय होते. तर बघितली तर म्हणलं एमसील ना टकाटक होतं. तर आमचे मालक फराकीला नीट तवर येतो मी सीट टाकून. तर आमचे मालक सीट टाकायला चला म्हणलं तोपर्यंत मी बसते. मालकाने आणलं नवं सीट करून. हे बघा कसलं दिसायला लागले, नंबर 1 दिसायला का नाही नव्या गाडीवाले. ते बसवायला लागले गाडीचे एवढं सामान इकडं तिकडं केलं, तर एवढं सामान त्यांनी बसवलं गॅरेजवर. एवढ्यामध्ये माहिती आहे का काय झालं, सीट बसवतो म्हणले कसली रिंग नवी आहे का. तर म्हणलं हो एकदम टकाटक बारीक. तर रस्त्याला उभं राहिले होते. तर रस्त्यावर उभं राहायला लागले तर तितक्यामध्ये आमचे दिसले भाऊ. तर काही आले तर ते म्हणले आधी लय भूक लागली तर चला म्हणलं जेवायला. तर त्यांना आणलं हॉटेलमध्ये जेवायला, हे हॉटेलवाले मालक. तर म्हणले चला जेवण कसलं होतं, तर जेवण बघू आपण. त्यांनी लावलं जेवण. मालक पण आले तेवढं मालक त्यांना म्हणलं जेवायचं. ते म्हणजे मला काही नको बाबा. तर गाडीचं आमची झाली नीट मस्तपैकी.